तुम्ही पिता का हो? पाणी पितो ना, बाकी नाही पित काही. पाणी ज्याच्यात टाकून पिते ते मी पित नाही. त्या बरं. हाडूकच बाटलेलं नाही त्याबद्दल. कधीच आणि हे जर कोणी नार्को टेस्ट करून जर सिद्ध केलं तर त्याच दिवशी आत्महत्या करेल. एक अनुभव म्हणून एक सांगायचं हे, एकदा 10वीची परीक्षा असताना आम्ही चकलांब्याला गेलो होतो पोरं सगळे. आणि त्यावेळेस ते थम्सअप नावाचं का झमझम नावाचं काहीतरी नवीनच बाटली आलेली होती आणि ती नेमकी लाल दिसत होती. पेपर सुटल्यावर सगळ्या पोराचं ठरलं आपण हे प्यायचं सगळ्यात मिळून म्हणून. थम्सअप. हा, आणि त्या हॉटेलमध्ये बसलो. ते का पोत्याचेच हॉटेल होते त्यावेळेस. त्यात बसलो. ती एकच घेतली सगळ्यात मिळून त्यांनी. ते घेतलं आणि ते सगळ्यात थोडं थोडं असं ठेवलं आणि मला ते लाल दिसलं. मी अगोदर ते त्यात बोट बुडिलं, चाटून बघितलं, ते असं चुंचून लागलं. जेत पळवलं तिथून तर माथुरीतच उभा राहिलो. नको म्हणलं दारू फिरू का काही. मनोज जरांगे यांना एका पत्रकाराने प्रश्न केला की मनोज जरांगे, तुम्ही सांगा, तुम्ही दारू पिता का? यावर उत्तर देत असताना मनोज जरांगे यांनी असं सांगितलं की मी अगोदर पित होतो, मात्र आता मी अजिबातच पित नाही. मनोज जरांगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं आहे. या गोष्टीसाठी धाडस लागतं. अनेक लोक असं प्रामाणिकपणे उत्तर द्यायला घाबरतात. पत्रकाराने असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक जण धडधडीत खोटं सुद्धा सांगू शकतात किंवा सांगतातही की नाही मी आजपर्यंत आयुष्यात कधीच दारू पिलेली नाहीये. मात्र मनोज जरांगे यांनी असं न करता हो मी अगोदर पिलेली आहे, मात्र मी अजिबातच आता पित नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या या स्पष्ट वक्तेपणासाठी कौतुक आहेच, परंतु आंदोलनाच्या मागून त्यांनी जे राजकारण सुरू केलेलं आहे असा जो त्यांच्यावर आरोप होतोय त्याचं उत्तर मनोज जरांगे नेमकं कसं देणार आहेत? मित्रांनो, आज दसरा. आज आपण सगळे हिंदू सोनं लुटणार आहोत. प्रेमाचं, आनंदाचं, वैभव आणि प्रगतीचं स्वरूप म्हणून एकमेकांना आपण आपट्याचं पान सोनं म्हणून देणार आहोत. मात्र या आपट्याच्या पानाला किती महत्व आहे, यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा जाणून घ्या. प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवर खास आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा, आपट्याच्या पानांची सोनेरी कथा जाणून घ्या आणि दणक्यात दसरा साजरा करा. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. सोबतच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये दणक्यात दसरा साजरा होणार आहे. सोबतच काही राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या जाहीर सभा देखील होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांची तयारी सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे आझाद मैदानावर त्यांची दसरा मेळाव्याची जोरदार सभा घेणार आहेत. पंकजाताई या देखील सभा घेणार आहेत. आणि आता नारायणगडावर मनोज जरांगे देखील मराठा बंधूंसाठी सभा घेणार आहेत. तेव्हा त्यांनी आवाहन केलेलं आहे की शक्य तितक्या मराठा बांधवांनी या सभेला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हजर राहावं. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या सभेतून अपेक्षेप्रमाणे ते नेहमीचेच वाक्य कानावर पडणार आहेत. कोणते? तर गद्दार, मिंधे, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, यांना गाडून टाकू, यांना मातीत घालू, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार म्हणजे येणारच. मात्र हे सगळं बोलत असतानाही किंवा हे सगळं बोलून झाल्यानंतरही उद्धव ठाकरे एकही वाक्य विकासावर बोलणार नाहीत. कारण स्थगिती सम्राट ही पदवी त्यांनी स्वतः स्वकष्टाने मिळवलेली आहे. विकास कामांवर स्थगिती आणायची, त्यामुळे विकास कामांवर बोलण्यासारखं यांच्याकडे काहीच नाही. आतापर्यंत यांनी महाराष्ट्रामध्ये जो खोटा नरेटिव्ह पसरवलेला आहे, लाडकी बहीण योजना, यावरून यांनी महायुती सरकारवर जी टीका केलेली आहे, यांचा जो जळफळाट झालेला आहे, त्याला प्रत्युत्तर शिंदे साहेबांच्या सभेतून नक्कीच मिळणार. अनेक जण तर ज्योतिताई वाघमारे यांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्योतिताई वाघमारे यावेळी सुषमा अंधारे, संजय राऊत यांचा कसा समाचार घेतात हे बघण्यासाठी खूप जण आतुर झालेले आहेत. दसरा मेळाव्याच्या
शिवाजी पार्कवरच्या उद्धव ठाकरे गटाच्या जाहीर सभेमध्ये संजय राऊत सुद्धा बोलतीलच, कारण ते बोलल्याशिवाय उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्याची सभा पूर्ण कशी होईल. मग संजय राऊत परत एकदा आचकट विचकट अंगविक्षेप करत बेतालपणे काहीही बरळायला सुरुवात करतील आणि यांचे पैसे देऊन जमवलेले सगळे हे प्रेक्षक त्यावर टाळ्या वाजवतील, शिट्ट्या वाजवतील. कदाचित असंही होण्याची शक्यता आहे की उद्धव ठाकरे जाहीरपणे वक्फ बोर्डाबद्दल सुद्धा एखादी घोषणा करू शकतात. मुस्लिम मतं आपल्याकडे जास्तीत जास्त कशी वळवता येतील यासाठीच ते आजचं दसऱ्याचं मेळाव्याचं भाषण करणार. शिवाय आता त्यांना हिंदूंची सुद्धा मतं हवी आहेत. त्यामुळे लोकसभेच्या वेळी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणारे उद्धव ठाकरे आता सभांमधून हिंदू मतांसाठी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो असं म्हणायला लागलेले आहेत. नुकतंच त्यांनी आपल्या गटाचं प्रचार गीत सुद्धा मार्केटमध्ये आणलेलं आहे. एकनाथावर टीकास्त्र करण्यासाठी, एकनाथाला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या एकनाथाचा यांना आधार घ्यावा लागला. ही नियतीने किती क्रूर चेष्टा यांच्यासोबत केली आहे. अनेक जण आधी असं म्हणत होते की एकनाथ शिंदे यांना भाषण जमत नाही. अहो, भाषण ही कला आहे. प्रत्येकाच्या अंगी ती कला असेलच असं नाही. त्याचप्रमाणे भाषण करण्याची कला उद्धव ठाकरे यांच्याकडे तरी कुठे आहे. भाषणाच्या नावाखाली हे फक्त टोमणेच तर मारतात. नुसते शब्दांचे काहीतरी विचित्र बुडबुडे सोडायचे, ज्यावर यांचे जमलेले वडापाव शिळे शिवसैनिक फिदी फिदी हसून टाळ्या वाजवतात आणि यांना असं वाटतं की मी जाम भारी बोललेलोय, आहा, माझ्यासारखा वक्ता या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणीच नाही. एकनाथ शिंदे साहेब बोलण्यापेक्षा कामावर जास्त फोकस करतात आणि हे त्यांनी 2.5 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे. मात्र आता शिंदे सेना सुद्धा फ्रंट फुटवर आलेली आहे, आक्रमक झालेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि आपल्या आक्रमक भाषण शैलीने ते आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर हल्ल्यांवर हल्ले करत आहेत. कदाचित आज एकनाथजी शिंदे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा आक्रमकपणे चांगलाच समाचार घेतील याची दाट शक्यता आहे. या दोघांचीही भाषणं नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच असणार आहेत. मात्र एकनाथजी शिंदे यांच्या भाषणातून अपेक्षा आहे की त्यांनी 2.5 वर्षांमध्ये जे कार्य केलेलं आहे ते सुद्धा जनतेसमोर ठेवावं. उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण जनतेसाठी काय केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, मराठी आणि हिंदू मतदारांसाठी आपण काय केलेलं आहे हे अजिबातच सांगणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की यांनी काही केलेलंच नाहीये, त्याच्यामुळे सांगण्यासारखं यांच्याकडे काहीच नाही. हे फक्त भाजपची उणीधुणी काढणार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मनापासून शिव्या देणार, शाप देणार, लाडकी बहीण योजनेवर घाणेरडी टीका करणार, पुन्हा एकदा महायुतीवर लाडक्या बहिणींना लाच देत आहात असा घृणास्पद आरोप सुद्धा करणार. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे, यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला मिळत असलेल्या ओवाळणीला उद्धव ठाकरे लाच म्हणतात याची जाणीव मतदान करताना असू द्या. महाराष्ट्राच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर महिला ठरणार आहेत हे मात्र नक्की. या सगळ्या लाडक्या बहिणी मिळूनच योग्य सरकार निवडून आणणार आहेत याची अनेकांना खात्री आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, आता बॉल तुमच्या कोर्टमध्ये आलेला आहे, तेव्हा त्याला सतसत विवेक बुद्धीने जबरदस्त टोलवा. सोशल मीडियावर हवा केली जात आहे की एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही विराट अशी सभा नारायणगडावर जरांगे पाटलांची होणार आहे. महाराष्ट्रभरातल्या गावागावातून अनेक मराठे नारायणगडाकडे निघणार आहेत, निघालेले आहेत, अनेक जण पोहोचलेले देखील आहेत. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सभा गाजवणार, त्याचप्रमाणे मनोज जरांगे सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच भाषण करणार आणि या भाषणादरम्यान एकनाथ शिंदे, अजित पवार यांना बाजूला सारून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करणार. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र मनोज जरांगे यांना आमची विनंती आहे की आजच्या या सभेतून किमान एकदा तरी 1994च्या GRचा उल्लेख करा. मराठ्यांना खरंच कळू द्या की त्यांचं नुकसान कशामुळे झालेलं आहे. मराठ्यांना सुद्धा ही गोष्ट समजायला हवी की जर कोणी आपल्याला आरक्षण देऊ शकतं तर ती महायुतीच देऊ शकते. महाविकास आघाडी आपल्याला आरक्षण अजिबातच देणार नाही, कारण महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार स्वतःच सांगतात की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मराठा तरुणांनी आरक्षण अजिबातच मागू नये, त्यांनी
आरक्षणाच्या नादी लागू नये. सुप्रिया सुळे या तर जाहीरपणे बोललेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाव्यतिरिक्तही खूप मोठे मोठे प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा मराठ्यांनो, तुम्हीच विचार करा, जर या महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असं बोलत असतील तर जर हे सत्तेत आले तर हे तुम्हाला आरक्षण देऊ शकतील का? आज होणाऱ्या या सगळ्या सभांमध्ये कोणाची सभा रंगतदार होणार, कोण सभा गाजवणार, हा विषयच वेगळा आहे, हा मुद्दाच वेगळा आहे. बघायचं हे आहे की महाराष्ट्राचं हित लक्षात ठेवून महाराष्ट्रामध्ये पुढे काय विकास होणार आहे किंवा महाराष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे हे कोण सांगेल? आमच्या मतानुसार हे काम केवळ एकनाथ शिंदेच करतील असं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना जर त्यांनी आपल्या आजच्या भाषणातून सांगितल्या तर निश्चितच महाराष्ट्र पुढे कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे हे कळूनच येईल. मात्र उद्धव ठाकरे किंवा मनोज जरांगे हे यावर अजिबातच बोलू शकत नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की यांच्याकडे दृष्टिकोनच नाहीये. मनोज जरांगे यांचं वलय हे केवळ आरक्षणापुरतंच सीमित आहे. कदाचित आज नारायणगडावरच्या सभेतून भाषण करत असताना मनोज जरांगे पुन्हा एकदा असं म्हणू शकतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला की आम्ही लगेच मुस्लिमांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि ही गोष्ट त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या वेगवेगळ्या सभांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आजचा दसऱ्याचा हा सण आनंदाने उत्साहाने साजरा करा. लक्ष्मीचं, वैभवाचं, संपन्नतेचं, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेलं आपट्याचं पान एकमेकांना सोनं म्हणून देऊन आनंदोत्सव साजरा करा. मित्रांनो, आपट्याच्या पानाचं महत्त्व सांगणारा आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरून आम्ही सादर केलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेव्हा आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सोबतच हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा खूप सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.